नमस्कार, मी गणेश दुबळे सर, राहणार सातारा. आमची मुलगी सध्या इंगूस येथे MBBS करते आणि याचं सगळं श्रेय हे यश ओव्हरसीज यांचं आहे. कारण आमची मुलगी 2 वर्ष लातूर येथे RCCमध्ये नीट प्रिपरेशनसाठी होती आणि तिथं 264 मार्क मिळाल्यानंतर काय करायचं आमच्या पुढं मोठा प्रश्न होता. आणि पुण्याला आम्ही 2-3 एजन्सीमध्ये चौकशी केली, परंतु तिथलं जे बजेट होतं ते आवाढव्य वाटत होतं. आणि आम्ही पूर्ण निर्णय बदलला की मुलीला आता मेडिकल फील्डला नाही की कॉम्प्युटर फील्डला टाकायचं. आणि आम्ही साताऱ्यातील यशोदा एज्युकेशनमध्ये BCAला ॲडमिशन घेतलं. आणि असा अचानक यश ओव्हरसीज नागपूर ब्रँचमधून मला फोन आला सृष्टी मॅडमचा की मुलीच्या करिअरचा प्रश्न आहे आणि तुम्ही आमच्या ऑफिसला या. तर मी त्यांना म्हणालं की आम्हाला नागपूर खूप लांब पडतं आहे. तर त्यांनी सांगितलं की पुणे जवळ आहे का तुम्हाला. तर म्हणलं आम्हाला 1-1.5 तासात तिथं जाता येतं आहे. मग KK मार्केटमध्ये ऑफिस आहे आणि सर तिथंच असतात. आणि आम्ही गेल्यानंतर तिथले जे रशियाचे त्यांनी आम्हाला रेट्स सांगितले ते अतिशय अफोर्डेबल होते आणि सर्वसामान्यांनासुद्धा परवडणारे असे असल्यामुळं आम्ही तिथं ॲडमिशन घेण्याचा निर्णय घेतला. फीसुद्धा त्यांची अतिशय कमी आहे. सुरुवातीला आम्हाला चुवास युनिव्हर्सिटी सिलेक्ट झाली, पण काही कारणानं ते ॲडमिशन कॅन्सल झालं. आणि नंतर आत्ता 1-2 महिन्यापूर्वी आमचं इंगूसचं फायनल झाल्यानंतर मुलगी आता इंगूसला आहे आणि चांगल्या पद्धतीनं तिथं कॉलेज सुरू आहे. ॲटमॉस्फिअर चांगला आहे, हॉस्टेल अतिशय सुंदर आहे, जेवणाची सोय आहे आणि चांगल्या पद्धतीनं आता तिचं MBBS पूर्ण होणार आहे. आणि यश ओव्हरसीजचा याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं. तर आपणसुद्धा जर मुलांना खरंच MBBS करायचं असेल तर यश ओव्हरसीजशी संपर्क साधावा. कारण कमी पैशामध्ये रशियामध्ये आपली मुलं MBBS होऊन इथं डॉक्टर होऊ शकतात. आणि जे आपलं स्वप्न आहे की मुलांना डॉक्टर करायचं तर ते या माध्यमातून पूर्ण होऊ शकतं. नमस्कार, मी वैशाली गणेश दुबळे. माझी मुलगी इंगूस येथे MBBS करते आहे. हॉस्टेल खूप सुंदर आहेत, फ्रेंड सर्कल ही खूप छान आहे आणि कॉलवरती सर्व दाखवते ती की बर्फ पडतो आहे, कसं आहे सर्व. तर अतिशय सुंदर प्रकारे आहे तिथं. मेस तर खूप सुंदर आहे आणि त्यांचे रूमसुद्धा असे हॉस्टेल रूम वगैरे खूप छान आहेत. थोडं ॲडजस्ट करावं लागतं आहे पण खूप छान आहे. बाकी एकंदरीत एकदम मस्त वाटलं बघून आम्हाला की आम्ही एवढा मोठा निर्णय घेतला मुलीला इतक्या लांब पाठवण्याचा. थोडी मनात भीती होती की इतक्या लांब मुलगी आहे आपली पाठवायची, पण नाही, सरांच्याकडे गेल्यावरती आम्हाला एकदम बिनधास्त आणि खूप छान वाटलं. आणि मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टीनं अतिशय तिथलं वातावरण चांगलं आहे की आपल्याला वाटतं की मुलींना परदेशामध्ये भीती आहे वगैरे, तर रशियामध्ये लेडीजसाठी खूप सिक्युअर असं वातावरण आहे. तिथले रूल स्ट्रिक्ट आहेत त्याच्यामुळं आणि हॉस्टेलला त्या युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्येच असल्यामुळं कसलाही मुलींना धोका वगैरे नाही. त्यामुळं आपण बिनधास्त या रशियामध्ये मुलींना ॲडमिशन घेऊ शकता. आणि मुलांना असं प्रॅक्टिससाठी खूप असं हाडं वगैरे देतात किंवा बॉडीसुद्धा दाखवत आहेत. खूप चांगल्या प्रकारे शिकवलं जातं आहे. आणि तिथं पहिल्यांदा रशियन कंट्रीमध्ये इंग्लिश कमी बोललं जातं. तर प्रथम तिथली जी लँग्वेज आहे ती रशियन मुलांना शिकावी लागते आणि मुलांच्या ज्ञानात भरच पडते की एका भाषेची ही जगातली एक मोठा देश आहे रशिया, तर तीसुद्धा आपण लँग्वेज आपल्याला शिकता येते. पहिले 5-6 महिन्यामध्ये त्याचं बेसिक नॉलेज आपल्याला दिलं जातं.